नमस्कार. आज आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच अश्विन पौर्णिमा व या अश्विन पौर्णिमेचे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेचे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. असे पुराणानुसार मानले जाते की आजच्याच दिवशी समुद्र मंथनातून माता लक्ष्मी प्रगट झाली आणि त्यामुळेच आजच्या दिवशी माता लक्ष्मीची उपासना व सेवा ही आपल्या संस्कृतीमध्ये केली जाते. अशी सुद्धा एक कथा आहे की माता लक्ष्मी संपूर्ण पृथ्वी तलावरती रात्रभर फिरून विचारत असते की को जागरती म्हणजेच कोण जागे आहे, आणि जे कोणी या रात्री जागरण करते त्यांना माता लक्ष्मी आपला कृपाशीर्वाद देत असते. तसेच आजच्या या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. त्याची पूर्ण शक्ती आणि ऊर्जा आजच्या रात्री आपणास अनुभवास मिळते. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये आजच्या दिवशी माता लक्ष्मीला व चंद्राला मसाले दुधाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे व तोच दुधाचा नैवेद्य आपण सुद्धा प्रसाद म्हणून घ्यायची पद्धत आहे. यामध्ये 2 कारणे आहेत. दुधामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच चंद्राची ऊर्जा सुद्धा आपणाला मिळते. म्हणून आजच्या रात्री आपणाला पूर्ण रात्र जागणे जरी शक्य झाले नाही तरी किमान रात्री 1 वाजेपर्यंत आपण जागे राहून माता लक्ष्मीची सेवा व उपासना करणे गरजेचे आहे. तसेच आपण माता लक्ष्मीची सेवा करत असताना महालक्ष्मीचे खूप सारे मंत्र आहेत ज्यांचे आपण पठण करू शकतो. या कोजागिरी पौर्णिमेची आपणा सर्वांना शुभ फल प्राप्ती होऊ हीच माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.